स्थापना 1965 साली झाली आणि 2024 हे साल हीरक महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही यावर्षी साजरं करतोय आणि याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काल या ठिकाणी पार पडला। आज दुसरा दिवस आणि आज या दुसऱ्या दिवशी आमच्या महाविद्यालयातील विविध वर्गात शिकणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सुद्धा या हीरक महोत्सवामध्ये व आपला जो पर्यटन महोत्सव आहे याच्यामध्ये सामील करून घेण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आज सेमिनारचं आयोजन केलं होतं। विविध वर्गातून 6 टीम यामध्ये सहभागी झाल्या होत्या। मुलांना आम्ही अगोदरच काही विषय त्या संदर्भात आणि आमच्या थीमशी रिलेटेड असे विषय दिले होते आणि त्याच्या संदर्भात तयारी करून अगदी चांगल्या प्रकारे आज त्यांनी या ठिकाणी प्रेझेंटेशन केलेलं आहे। आमच्या महाविद्यालयाला सांस्कृतिक वारशाची तशी परंपरा खूप मोठी आहे। आमच्या महाविद्यालयाची स्थापना 1965ला ज्यावेळी झाली तेव्हापासून आमच्या महाविद्यालयातून विविध विद्यार्थी विविध ज्या सांस्कृतिक संदर्भातल्या स्पर्धा असतात, विशेष करून मुंबई विद्यापीठाचा यूथ फेस्टिवल असेल, त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयामध्ये प्रतिवर्षी आम्ही गॅदरिंग घेत असतो तर त्यामध्ये असेल किंवा इतरही सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित केले जाणारे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये विद्यार्थी आमचे सहभागी होतात। फक्त सहभागीच नाही तर नॅशनल लेवलपर्यंत आमचे विद्यार्थी गेलेले आहेत आणि गोल्ड मेडल वगैरे असे बरेचसे पदकं आतापर्यंत महाविद्यालयाला या विद्यार्थ्यांनी मिळवून दिलेली आहेत। इतकी एक अशी परंपरा, मोठी परंपरा। सिंधुदुर्ग हा एक तसा लोकपरंपरेच्या बाबतीत असा पुढारलेला असा एक जिल्हा आहे किंवा खूप अशा लोकपरंपरा इथं गेले कित्येक वर्ष जतन केलेल्या आहेत आणि ह्या ज्या लोकपरंपरा आहेत ह्या त्यांना एक मंच आपल्या ह्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये आणि पर्यटन महोत्सवामध्ये देऊन त्या ज्या काही आमच्या लोककला आहेत तर त्या टुरिझमशी कशा जोडता येतील, म्हणजे आमची जी थीम आहे टुरिझम वीक जो आहे आणि त्यामध्ये टुरिझमशी यांचा कसा काय एक म्हणजे सांगड घालता येईल यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत। आणि सिंधुदुर्गातल्या ह्या ज्या लोककला विविध लोककला आहेत तर त्या थीम घेऊनच इतके पुढचे 7 दिवस आम्ही हे सगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि एक चांगलं सहभाग त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी घेत आहेत। त्या निमित्तानं विविध ज्या लोककला आहेत त्यांची माहिती ही विद्यार्थ्यांपर्यंत तसंच समाजातील विविध घटकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। सुरुवातीला आपल्याला ज्या विषयाचं सादरीकरण करायचं आहे तर त्याचा कंटेंट जो आहे तो शॉर्टकट न मारता, म्हणजे काय, आता हल्ली आपल्याकडे AI आहे, मी त्याचा वापर करतो, मी इतरांचं सांगत नाही, स्वतःही वापर करतो। तर शॉर्टकट्स आहेत, AI आहेत, ChatGPT आहे, आणखी काय आहे, तर ह्यांचा वापर कमीत कमी करता न करता मदत नाही। Before going to the result, thanks to all your mentors, really appreciate it. Okay. तर रिझल्ट असं काही नाही की खूप एगो मार्गातच खूपच लागलेलं आहे। पर्यटन जोडलेलं होतं ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट ती लोककला तुम्ही समजून घ्या हा एक हेतू होता आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमचं टीमवर्क दिसायला पाहिजे। या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या। यापैकी बऱ्याच ग्रुपनी विशेषतः FY स्तरावरील 3 ग्रुपनी म्हणजे FYBA, FYBCom आणि FYBSc यांनी आपापल्या स्तरावरती ही लोककला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि विविध लोककलाकार त्याच्या पाठीशी असणारं समाजातलं मूळ कोणत्या पार्श्वभूमीवर ही लोककला सादर केली जाते आणि त्याच्या सोबतीने विविध लोकवाद्ये। एखादा पोवाडा कोकणामध्ये संबळाच्या तालावर होईल, तोच पोवाडा कोल्हापूरमध्ये तुंबळाच्या तालावर होईल, म्हणून तुंबळ कोकणात वापरलं जातं हे जर कोण सांगायला लागलं तर निश्चित। प्रत्येक लोककलेला लोकवाद्य सुद्धा खूप महत्वाचे।
तो म्हणजे स्टुडंट सेमिनार. ह्यामध्ये आम्ही स्टुडंट जे होतो, प्रत्येक वर्गाचे स्टुडंट होते, ॲज अ टीम वर्कने आम्ही प्रेझेंटेशन सादर केलं होतं. आता प्रत्येकाला वेगवेगळं थीम दिलेलं होतं, त्याच्यावरती आम्हाला प्रेझेंटेशन सादर करायचं होतं. आमच्या टीचर्सने आम्हाला त्याच्यासाठी गायडन्स दिलं आहे. आणि जे थीम होते ते सिंधुदुर्गाशी जे वेगवेगळे लोककला आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या टुरिझमशी निगडीत आहे, म्हणजे टुरिझमला कनेक्ट करू शकतो, ह्या थीम्स होत्या. आणि ते कशा कनेक्ट करू शकतो किंवा यात आपला रोल काय आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्यातनं कशी होऊ शकते टुरिझमची, हे त्यात आम्ही प्रेझेंटेशनमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे आता प्रेझेंटेशन करताना बऱ्याच वेळा काय होतं की आम्हाला एक स्पीच देण्याची सवय असते, पण जसं की त्यांनी सांगितलं की प्रेझेंटेशन करताना फक्त स्पीच नव्हे तर आमचं स्लाईडसुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. कुठलाही विषय आहे तर त्या विषयाबद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे, ती लोककला आत्मसात केली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी त्या प्रेझेंटेशनमध्ये नक्की काय यायला हवं होतं किंवा आमचं कुठे काय चुकलं होतं ते आम्हाला त्या टीचर्सने सगळं सांगितलं. उद्या आमच्या कॉलेजमध्ये क्विज कॉम्पिटिशन आहे, त्यानंतर ओमप्रकाश चव्हाणची मुलाखत आहे, त्यानंतर दशावतार व्याख्यान आहे, त्यानंतर पिंगोळीची व्हिजिट आहे आणि शेवटच्या दिवशी फुगडी संमेलन आहे.